हाय, हॅलो, नमस्कार. लास्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला म्हणाले आम्ही थोड्याशा दुःखी झालो होतो. याचं कारण आम्ही इंडिया गेट पाहायला गेलो आणि ते बंद होतं. पण आमच्या ऑटोवाल्या काकांनी आम्हाला दुसऱ्या साइडने नेलं आणि फायनली आम्ही इंडिया गेट पाहिलं. सगळे बुकिंग्स तर करून झाले होते. मग आम्ही रूमवर आलो, छान चहा-पाणी घेतलं, आवरलं आणि आम्ही दिल्ली फिरायला बाहेर पडलो. समस्त महिला वर्गाचं आवडतं ठिकाण म्हणजे सरोजिनी मार्केट इथून आम्ही सुरुवात केली. ते म्हणतात ना माणसाला वेळ लागेल अक्षरशः. ते वेळ मला इथे या मार्केटमध्ये लागायची वेळ आली होती. बोली 800 की हुई है, इसने 800 की हुई है। 850। नो, जय श्री राम। जय श्री राम, राधे राधे। राधे राधे। हर महादेव। महादेव। वर्षानुवर्षांची ओळख असल्यासारखी आम्ही त्या शॉपकीपरशी बोलत होतो. मग आईचा हात धरून ती कुठे हरवू नये म्हणून मी तिला सगळं मार्केट फिरवलं. जॅकेट म्हणू नका, कॅप म्हणू नका, आईने काय काय शॉपिंग केली. इथे 8-9 टेम्परेचर आहे। इतकी हुडहुडी भरली होती पण दिल्ली पाहण्याचा मोह काही आवरत नव्हता. मग आम्ही सरळ मेट्रो पकडली आणि जाऊन पोहोचलो दिल्ली हाटला. दिल्ली हाट म्हणजे लोकांचं एक फॅसिनेशन असू शकतो, पण आम्ही ज्या वेळेला गेलो होतो त्यावेळेला ऑलमोस्ट सगळी दुकानं बंद झाली होती, पण फूड शॉप्स ओपन होती. त्यामुळे आम्हाला गरमागरम जिलेबी खायला मिळाली. आणि नेक्स्ट डे आम्ही राहिलेली ठिकाणं पाहायला गेलो. सगळ्यात आधी आम्हाला जायचं होतं कुतुब मिनारला. तिथल्या लोकांनी सांगितलं की हे येलो मार्किंग केलेलं आहे, ती लाईन कधी सोडायची नाही. आणि आम्ही तसंच केलं आणि थेट जाऊन पोहोचलो कुतुब मिनारला. काय अप्रतिम आहे हे सगळं. आयरन पोल म्हणू नका, त्यावेळेचं घड्याळ म्हणू नका, बऱ्याचशा गोष्टी आम्ही पाहिल्या. तिथून आम्ही गेलो लोटस टेम्पलला. इथे प्रेयर्स होतात, मेडिटेशन होतं आणि तिथे आमचं स्वागत या मुलांनी केलं. आई बघा कशी बघते त्यांच्याकडे. या दिल्लीमधलं नारळाचं पाणी सुद्धा थंडगार होतं. मग पुन्हा आम्ही तिकीट बुक केलं आणि गेलो हुमायूं मकबरा पाहायला. हुमायूंच्या बेगमने हा मकबरा त्यांच्यासाठी बांधलाय असं लिहिलं होतं. आता वेळ संपत आली होती, आम्हाला निघायचं होतं, त्यामुळे कॅनॉट प्लेसला लजीज या रेस्टॉरंटमध्ये आम्ही गेलो. तिथे जेवलो, तिथून गुरुद्वारामध्ये गेलो आणि आम्ही निघालो मथुरा वृंदावनला. तिथे काय केलं, काय पाहिलं यासाठी नेक्स्ट व्लॉग नक्की बघा. गजानन 2 चे डिटेल्स हवे असतील तर सांगा. ब्लॉग कसा वाटला हे सुद्धा सांगा. बाय.